खूप महत्त्वाचा विषय सगळ्यांकरता. बरेच लोक स्कॅल्पिंग करतात, एक्सपायरी ट्रेडिंग करतात, ठरवतात की मी 1 मिनटं 5 मिनटं याच्या छोट्या टाईम फ्रेमवर लवकरात लवकर छोट्या छोट्या एंट्रीज आणि छोटा छोटा प्रॉफिट घेऊन लवकरात लवकर बाहेर पडणं, आपण याला स्कॅल्पिंग म्हणतो ना. पण स्कॅल्पिंगमध्ये नेहमी एक महत्त्वाचा प्रश्न पडतो सगळ्यांना, की असे कुठले इंडिकेटर्स आहे जे कोणी प्रो ट्रेडर्स यूज करत असतील आणि आम्हाला कळायला पाहिजे. तर या व्हिडिओमध्ये आपण ते सगळं डिस्कस करणार आहोत. पहिला इंडिकेटर जो आज आपण बघणार आहोत तो आहे अँकर्ड VWAP. VWAP आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राईस. म्हणजे काय की व्हॉल्यूमचं सगळ्यात जास्त ट्रेडेड व्हॅल्यू कुठे आहे आजची. आपण जसं म्हणतो ना की आपण ॲव्हरेज काढतोय, जे आपले मूव्हिंग ॲव्हरेजेस आहेत हेही ॲव्हरेज आहे, पण ही प्राईसचे ॲव्हरेज आहे. अँकर VWAP काय काम करतो की तुम्ही त्याला अँकर करू शकतात. तुम्ही त्याला एखाद्या पर्टिक्युलर टाईमवर जाऊन तो VWAP लावू शकतात. तुम्हाला कळेल की आता बघा हा बाय डिफॉल्ट आजच्या प्राईसवरती अप्लाय झाला आहे. मी आता इथे निफ्टी फ्युचरचा चार्ट लावला आहे 15 मिनटावर. आता समजा मी आज रेकॉर्ड करतोय तो उद्या एक्सपायरी आहे, पण मला उद्याचं नाही बघायचं, मला बघायचं की मागच्या एक्सपायरीला काय झालं होतं. आज आपण लावणार आहोत वीकली VWAP. म्हणजे ही जी एक्सपायरी चालू झाली नवीन, ती एक्सपायरी कुठनं चालू झाली आणि त्या एक्सपायरीवरनं तुम्हाला तुमचे रेजिस्टन्स आणि सपोर्ट सापडू शकतात. फॉर एक्झाम्पल आता मी 13 तारखेपासून लावतो, म्हणजे मला 19च्या एक्सपायरीला कळायला पाहिजे की कुठे रेजिस्टन्स होते 13च्या एक्सपायरीचे. इथे मार्केट चालू झालं आणि तुम्ही बघता तर ही रेड लाईन जो पहिला त्याच्यात रेजिस्टन्स आहे, ही जी ब्लू लाईन आहे ना, हा VWAP आहे. हा 13 मेपासून चालू असणारा VWAP आहे. आणि इथे मला दिसतं की तो जो पहिला बँडचा रेजिस्टन्स आहे, म्हणजे या ब्लू लाईनच्या वरती पहिला रेजिस्टन्स आहे, खाली ग्रीनमध्ये पहिला सपोर्ट आहे. आपण गेलो आणि एक्झॅक्टली पहिल्या रेजिस्टन्सलाच आडलो आहे. ट्रेंड लाईन लावली. मी बघत होतो की या रेजिस्टन्सच्या आसपास वरती खाली प्राईस मूव्ह करतं आहे. कन्व्हिक्शन तसं समजा येत नसेल तर मला ट्रेंड लाईन इथे कळलं की इथे ट्रेंड लाईन ब्रेक होतं आहे आणि आता इथे रेजिस्टन्स घ्यायला लागला आहे. साधारण दुपारी 1-1:30चा टाईम आहे, जेव्हा आपण म्हणतो ना युरोपियन मार्केट्स पण ओपन झाले. आपण युरोपियन मार्केट्सच्या टायमिंगवर डिस्कसही केले गेल्या व्हिडिओमध्ये. तर तसंच इथे जर मला युरोपियन मार्केट्सवरनं जर काही हिंट मिळाली, प्लस ह्या इंडिकेटरवर मला काहीतरी कळतं पण आहे, तर मी इथे शॉर्ट एंट्री प्लॅन करू शकतो. आणि मग मला माहिती आहे की सपोर्ट्स कुठे आहे. सपोर्टपर्यंत मार्केट आलं. साधारण 3 वाजता तुम्हाला सपोर्ट लेवल इथे हिट झाली, 2:45लाही हिट झाली. तुम्ही 23,740 तुम्हाला साधारण 23,640 100 पॉईंटचा इथे निफ्टीमध्ये ट्रेड मिळाला असेल आणि एकदम छोटा स्टॉप लॉस 30 ते 40 पॉईंट. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.